शेतकरी मित्रांनो, मी सिद्धू पडू. आपण पाहतो आपला चॅनल दूध उत्पादक शेतकरी राजा. मित्रांनो, आज आपण अशाच एक नवीन व्हिडिओच्या शोधामध्ये आलेलो आहे वरजड या गावामध्ये अनिल पठाडे यांच्या मुक्त गोठ्यावर. तर मित्रांनो, आज आपण त्या मालकाशी पूर्ण चर्चा जाणून घेऊया. मालकाचं एकदम असं कसं नियोजन आहे ते पण आपण त्या मालकाला. सगळ्यात पहिलं आपलं परिचय आणि आपला पत्ता सांगा. माझं नाव अनिल सकाराम पठाडे, वरझडी गाव. वरजडी गाव. तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर. मालक, आपण आता किती गायचा गोठा आहे आपल्याकडे? सध्या आपल्याकडे दुधावरती 15 गाई आहे आणि 5 कारुडी आहे. 5 कारोडी. आणि एकूण गाईचं किती आपल्याकडे आता? 20 गाईचा गोठा. मालक, आपण कधी स्टार्टअप केलाय गोठा? 2020 पासून. 2020 ते 2020 पासून. तर आपण 2020 पासून तर आतापर्यंत कसा आहे आपला अनुभव आणि आपण किती काही खरेदी केल्या मार्केट मधून हे आम्हाला माहिती आहे सर. सुरुवातीला आपल्याकडे घरच्या 2च गाई होत्या. त्या गाई कमी दुधाच्या होत्या, तर त्या गाई विकून आम्ही आसपासच्या बाजारातून काही गाई खरेदी केल्या, लोणी बाजारातून खरेदी केल्या काही गाई. चांगल्या दुधाच्या आणि जास्त दूध देणाऱ्या गाई खरेदी केल्या. आपण किती काही खरेदी केल्या पूर्ण चालू केलं तेव्हा? आम्ही 1 2 2 2 2 4 4 अशा काही खरेदी करीत आलो. आपण खरेदी करत. मालक, आपण आपल्या गोठ्यावर किती कारोडी बनवले आतापर्यंत? आतापर्यंत आम्ही 7 ते 8 कारोडी बनवले. 7 ते 8. मग आपण कारोडीचे संगोपन कसे केले? कारोडी संगोपन लहानपणापासून त्याला काप स्टार्टर, बाटलीनं दूध, परत त्याची टप्प्याटप्प्यानं सुग्रस, नंतर मग गाभणपणात ती सुग्रस, नंतर जाणल्यावर या गाय सारखीच. आपण जेव्हा गाई खरेदी केल्या तर आपल्याला किती पर्यंत आपल्याला बसले? काही गाई 80,000 रुपये, काही गाई 1.25 लाख रुपये, काही 1 लाख रुपये. काही अगोदर खरेदी केली त्या 60,000 रुपयानं केली काही खरेदी. आपण जेव्हा गाई खरेदी केली आपल्याला काही असं दगा फाटका काही असं गाईला काही वारली बिरली असं काही प्रॉब्लेम आला? नाही, आतापर्यंत आपली एक बी गाय दगावली नाहीये. तर थोडंफार दुखणं येत असतं, रिॲक्शन काही आणताना किंवा त्याच्यामध्ये तेवढेच. आपण आता जे दूध व्यवसाय चालू केला तर आपण या क्षेत्रामध्ये कशी आपल्याला आवड निर्माण झाली बाबा का या क्षेत्रात आपण जावं? या क्षेत्रात आपलं पहिल्यापासून आपले वडील 2 गाई करत होते, तर मग म्हणलं आपण जास्त दुधाचे गाई काय आणून पाहू, धंदा चालू करून पाहू. मग आवड लागली, दूध निघायला लागलं गाईचं. आता सध्याला 160 लिटर प्लस दूध आहे आपलं दिवसाला. 160. आता आपल्याला दुधाचे काय रेट पडतात आणि आपण दूध कुठून आता? दूध आमचं कल्याण काय साहेब आहे आमदार, त्यांच्या डेअरीला कावल्यानला दूध जातं आपलं नारेगाव पिसुदी मध्ये. आपल्याला रेट कसा? रेट 27-28 रुपये पडतो आपल्याला. 27-28 रुपये. आणि वर फॅट लागलं मग? वर लागला तर वर, कमी लागला तर कमी पडतो. तरी सरासरी 27-28 रुपये आपल्याला. 27-28 रुपये फिक्स पडतो. मालक, आपला आता सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत नियोजन कसं असतं? सकाळी 5 ला उठलं की गाई आता मुक्त राहते. सकाळी उठलं की गाई बांधायच्या, दूध काढायचं मिल्किंग मशीन, काही गाई हाताने काढायच्या आणि त्यांची सुग्रस टाकायची. सुग्रस टाकल्यानंतर कुट्टी टाकायची. 9 वाजेला ते कुट्टी गिट्टी खाऊन सगळं मुरगास 9च्या नंतर सोडून दिल्या की संध्याकाळी परत 5 ला तेच. आपण आधी दूध काढायच्या आधी आपण सुग्रस डेपतो कसं? नाही, आधी दूध काढून घेतो आम्ही, नंतर दूध काढून झाल्यावर सुग्रस. वैरणीवर टाकतो का? नाही, स्पेशल टाकतो अगोदर टाकतो, नंतर वैरण टाकतो. नंतर वैर. आपण मुक्त गोठा कधी पण चालू केलाय आपण? मुक्त गोठा 2022 पासून. 2022. पहिले आपल्या बंदिस्त घ्यायला? पहिले बंदिस्त होत्या, पहिले कमी गाई होत्या. बरं, आपण मुक्त गोठा चालू केला, तुम्हाला गाई मध्ये काय वाटलं? क्वालिटी मध्ये काही क्वालिटी मध्ये बदल वाटला आपल्याला, कारण की गाईच्या अंगावर गोचिड नाही राहत आणि बांधून कसं एका जागेवर गाई खराब होते. अशा मोकळ्या हिंडल्या की नॅचरल हवा ते सगळं मोकळं राहिल्यामुळे गाई दूध बी वाढतं, फॅट एसिड बी चांगला येतो आणि तब्येत चांगली राहते. बरं, मुक्त गोठ्याचे काय फायदे तुम्ही सांगा? मुक्त गोठ्याचे फायदे याच काय, समजा आपल्याला काही जास्त मानसिक त्रास नाही याचा. काम कमी समजा, सकाळ संध्याकाळ 2-2 तास. 2-2 तास सकाळ संध्याकाळ 2 तास. मध्ये तुम्हाला काही काहीच आपण आलो इथं नाही आलो तरी चालतं याच्यामध्ये. आपण आता मुक्त गोठा किती बाय किती मध्ये करले? यो असा 100 बाय 50. 100 बाय 50. टोटल 100 बाय 50. टोटल 100 बाय 50. आता आपल्याकडे खुराकामध्ये आणि चाऱ्यामध्ये काय काय? चाऱ्यामध्ये आपल्याकडे 1 टायमाला मुरघास, सोयाबीनचं भूस,
थोडंफार ज्वारीचं भूस आणि एक टेम सुपर नेपियर आहे, एक टेम त्याच्यामध्येच ऊस, ज्वारीचं कडूळ म्हणजे मिक्स करून देतात. हा मिक्स कर. आणि खुराकामध्ये काय काय देतात? खुराकामध्ये नुसती हिंदुस्थान फीडची सुग्रस आहे आपल्या. हिंदुस्थान फीड सुग्रस नुसती सुग्रस देतात का? हा नुसती सुग्रस. सुग्रस देतात. सुग्रस प्लस लिक्विड कॅल्शियम आहे. लिक्विड. आपण मिनरल मिक्सर वापरता का? मिनरल मिक्सर आपलं चालू आहे. कोणत्या कंपनी वापरता? हिंदुस्थानचं चालू आहे. हिंदुस्थानचं चालू आहे का? हो. बरं मिनरल मिक्सर मध्ये काय फायदे आहे? मिनरल मिक्सर मुळे गाय आजारी पडत नाही, तब्येतीला चांगल्या राहत्या, दूध टिकून राहतं. आपण आता चाऱ्यासाठी किती शेतात ठेवलेलं आहे गाईसाठी? चाऱ्यासाठी पूर्ण आपण 3-4 एकर शेतात ठेवलेलं आहे. 3-4 एकर. काही विकत आणणार होतो गाई? हा कधी कधी विकत आणलं लागतं, कधी घरचं. आता पाऊस असल्यावर सगळं घरचंच असतं आपण. नंतर बाकीचं नंतर बाकीचं बाकी विकत आणावं लागतं. बरं मालक, आता आपण जेवढ्या ह्या गाई आपल्याकडे ते आता किती किती सरासरी किती किती लिटर पर्यंत असेल? या पूर्ण 10 लिटरच्या, समजा 8 लिटरच्या खाली एक पण नाही याच्यातली. 8 लिटर खाली नाही, पूर्ण 10 प्लसच्याच गाई आहे. पूर्ण 10%. बरं 8 लिटरच्या खाली दूध देणारे गाई आपलं सांभाळ परवडतं का? नाही, आपल्या अशा कंडिशन मध्ये सांभाळायलाच पुरत नाही 8 लिटरच्या खाल्ल्या गाई. कारण की त्याचा खर्च निघत नाही ना, आपलीच परेशानी होती. आपलीच परेशानी. मिनिमम तरी किती लिटर पर्यंत दूध पाहिजे? मिनिमम गाईनं 9 लिटर, 10 लिटर, 11-12 जास्त पण दुधाच्या आपल्याकडं सांभाळता आलं तर सांभाळायला पाहिजे, पण मग 9-10-11 लिटरच्या गाई या टायमाला सांभाळासाठी चांगले योग्य आहे. बरं मालक, आता तुम्ही आम्हाला सांगा, मुक्त गोठ्यामुळे आणि बंदिस्त गोठ्यामुळे या दोन्ही मध्ये काय प्रॉब्लेम येतो? बंदिस्त गोठ्यामुळं मस्टडीज होऊ शकतो गाईला, आणि पुन्हा आपल्याला सोडबांध हे करायचं काम राहतं. मुक्त गोठा असल्यावर काय आजार होत नाही गाईला, काही नाही. बरं आपण गाभण गाईची काळजी कशी घ्यायला? 13-14 लिटर गाभण गाईची काळजी, तिला आपण 7 महिने लोक तिचं दूध काढतो, 7 महिन्याच्या नंतर तिला आपण गाभण पण सुग्रस देतो. गाभण पण सुग्रस देतो. आठवताना कशी काळजी घेतो? आठवताना तिला हळूहळू तिची दुधाची सुग्रस कमी करायची. दुधाची सुग्रस कमी केल्याच्या नंतर हळूहळू तिला पाणी, चारा कमी कमी देत जायचा. एक 4-5 दिवसामध्ये ते आटत जाते. जास्त दुधाची असली तर थोडा वेळ घेते, पण मग आठवते. पाण्यामुळे लवकर काय आठवत? पाण्यामुळे थोडं खाद्य कमी द्यावं लागतं, हिरवं खाद्य कमी द्यावं लागतं. ज्वारीची चारा, वाळेला असं भूस दिल्यावर आठवत. समजा आपण आता आपल्या गोठ्यामध्ये घरच्या काढू तयार केलं, आपल्या गोठ्यात काही एखादी काढू खाली झाली वेलेली? ही कारुड आता सध्या पहिलं 1च महिना झाला जण, तरी 8-8 लिटर दूध दिली. 8 लिटर. ती पण कारुड आहे आपल्याकडे. ती एक कारुड आहे का? उठावून तिला पहा. सध्या 8 लिटर दूध चालू आहे. 1च महिना झाला जण. बरं, आपलं काही बिल्डिंग वर काम चालू आहे काही? आपण भारीवर सिमेंट वगैरे टाकून? आता टाकलेलं आहे आपण तिला, एबीएच टाकलेलं आहे. 80-75-100% मधलं टाकलेलं आहे तिला का? ती कोणत्या सिमेंटची? नाही, ते आपल्याला आपण आणले तेव्हा या गायची होती ती कारोड, ते कोणच भरलेलं आहे ते सिमेंट. ते कोणच भरलेलं? टॉप ब्रीडचं दिसते? टॉप ब्रीडचे. बाहेरचे भरतो आपण, पण मग एबीएच टाकलेलं आहे त्याला. एबीएच टाकलेलं आहे. आता आपल्या गोठ्यामध्ये जेवढ्या गाई, त्या गाईमध्ये आपल्याला जेवढं दूध आहे आपलं तेवढं, तर त्या दुधामध्ये आपण किती सांभाळू शकतो आपण याला? म्हणजे आपला खर्च वगैरे भागवून आपल्याकडे राहतात? आता एवढ्या गाई आमच्यात समजा 1,20,000 ते 1.25 लाखापर्यंत आमचा महिन्याला मस्टर निघत 1 महिन्याचा. तर त्यांचा बाट्याचा खर्च प्लस कारुडीला सुग्रस, या अशा गोष्टी निघून आपल्याला राहते. बरं, मस्टडीज नाही हो म्हणून याची काय काळजी घ्यायला पाहिजे? मस्टडीज नाही हो म्हणून आपण गोठा कोरडा ठेवायला पाहिजे, आणि खाली दूध काढल्याच्या नंतर साफसफाई करून घ्यायला पाहिजे. कारण की दूध काढल्याच्या नंतर जे खाली दूध सांडतं, त्याच्यामधून किटाणू, विषाणू काही दुधात साडामध्ये गेली का मस्टडीज व्हायचा 100% प्रॉब्लेम येतो. प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळे आपण डिपकप म्हणून ते वापरलं पाहिजे लिक्विड. डिपकप मुळे काय फायदा? डिपकप मुळे समजा काही विषाणू जात नाही साडामध्ये, असे होल बंद करते. बरं, आपल्या ज्या कारुडे वेलेले आहे आपल्या गोठ्यात फर्स्ट टाइम, तर त्याने 8-9 लिटर दूध दिले का? जात दिले? 10 लिटर दूध चालू आहे सध्या गाईचं. 2 कारुडे वेलेले आपल्या. आता बाकीच्या काही कारुडे काही गाव गेलेले? एक गाव गेलेली आहे, बाकीच्या छोट्याल्या. बाकीच्या.
चालन मालक, तुम्ही आम्हाला मुलाखत दिल्याबद्दल त्यामुळे तुमचे खूप धन्यवाद. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा, जेणेकरून आपल्याला असे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. नोटिफिकेशन ऑन करायला अजिबात विसरू नका. चला मित्रांनो, भेटूया पुढे व्हिडिओ मध्ये. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.